पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव। येणे सोसे मन झाले हौभरी, परती माघारी घेत नाही। बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश। येणे सोसे मन झाले हौभरी, परती माघारी घेत नाही। तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते। येणे सोसे मन झाले हौभरी, परती माघारी घेत नाही। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव। तुकोबारायांनी या अभंगातून भक्तीची परिपूर्ण व्याख्या सांगितली आहे। तुकोबारायांनी हा अभंग आपल्या मुक्त अवस्थेत असताना लिहिलेला आहे। याची साक्ष अभंगाचं 3रं चरण देतं। बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश। हे चरण सांगतं की हा अभंग लिहिताना तुकोबाराय मुक्त होते, मुक्तीवर भजनयुक्त होते, संत होते। अर्थात तुकोबारायांनी हा अभंग आपल्या मुक्त अवस्थेत, संत अवस्थेत असताना लिहिलाय। आणि या अभंगातून तुकोबाराय भक्तीची परिपूर्ण व्याख्या सांगतायत। अशाच प्रकारे ज्ञानोबाराय देखील ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीची परिपूर्ण व्याख्या सांगतायत। माऊली लिहित आहेत, तैसे स्वामीचे मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा। एरतो पांडवा वाणिज्य करणे। तैसे स्वामीचे मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा। स्वामी म्हणजे देव, मनोभाव म्हणजे इच्छा। देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे हीच देवाची खरी भक्ती असते। तैसे स्वामीचे मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा। ज्ञानोबारांनी चकारात्मक सांगितलंय, हेची परमसेवा। अर्थात देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं हीच देवाची खरी भक्ती असते, परिपूर्ण भक्ती असते। आणि हे सोडून इतर काही करणं तो भक्तीतील बाजार असतो, चाटळपणा असतो। एरतो पांडवा वाणिज्य करणे। म्हणून भक्ती करताना तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला नेमकं काय हवं हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा, तसं तसं करा, म्हणजे ती परिपूर्ण भक्ती ठरते। उदाहरणार्थ, पत्नीने पतीच्या इच्छेप्रमाणे वागणे ही पत्नीकडून पतीची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। शिष्याने गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। मुलाने आईवडिलाच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे मुलाकडून आईवडिलाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। नोकराने मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। आणि म्हणूनच ज्ञानोबाराय लिहित आहेत, तैसे स्वामीचे मनोभावा,
न चुकीजे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. म्हणून भक्ती करताना तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला नेमकं काय हवंय हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा. याला ज्ञानोबराय सेवा म्हणतात, भक्ती म्हणतात. देव म्हणतो माझं डोकं दुखतंय, डोकं दाबा, आणि तुम्ही गेला आणि देवाचे पाय दाबू लागले, तरी देवाची सेवा आहे का गैरसेवा आहे? अर्थातच गैरसेवा आहे. देव म्हणताना माझं डोकं दुखतंय, तुम्ही डोकंच दाबा, पाय नाही. एक मालक होता आणि एक नोकर होता. सकाळची वेळ, मालक नोकराला म्हणतो जा रे माझ्यासाठी कब्बर चहा घेऊन ये. नोकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला. दुपार झाली, मालक नोकराला म्हणतो जा रे माझ्यासाठी जेवण घेऊन ये. नोकर गेला आणि चहा घेऊन आला. चहा सांगितला तेव्हा जेवण आणलं, जेवण सांगितलं तेव्हा चहा आणला. ही नोकराकडून मालकाची सेवा झाली का गैरसेवा? अर्थातच गैरसेवा झाली. चहा सांगितलं तेव्हा चहा आणावा, जेवण सांगितलं तेव्हा जेवण आणावं, पण नोकराने उलटं केलं. मालकाला ज्या वेळेस जे हवंय ते नोकरानं मालकाला पुरवावं. ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं देवाला जे हवंय तसं भक्तानं वागावं, तसं तसं करावं. ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलतात की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. भक्तीमध्ये देवाला काय हवं हे जाणून घ्या, तसं तसं वागा, तसं तसं करा. ही देवाची खरी भक्ती असते. अर्थात देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे ही देवाची खरी भक्ती होय. मग देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे हीच जर देवाची भक्ती असेल तर देवाची नेमकी इच्छा काय आहे? तर भगवान गीतेमध्ये प्रामुख्याने आपल्या 3 इच्छा व्यक्त करतायत आणि भगवंत लिहितायत गीतेमध्ये, चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा बुद्धियोग मुपाश्रित मच्चित्त सततम भव. तू अवचित कर्मे आगवी आचरोणी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांनी या 3 ओव्यातून भगवंताची इच्छा काय आहे ती प्रकट केली आहे. भगवंताने गीतेमध्ये आपल्या 3 इच्छा व्यक्त केल्यात. त्या 3 इच्छा ज्ञानोबरायांनी या 3 ओव्यातून सांगितल्या आहेत. भगवंताची पहिली इच्छा आहे तू उचित कर्मे आगवी आचरोणी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्जुना, तू तुझं कर्म मला अर्पण कर, तुझं उचित कर्म मला अर्पण कर, परंतु हे कर्म अर्पण करत असताना तू तुझं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेव. अर्थात सारखं विठ्ठल विठ्ठल मन. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. वाक्यात परी परंतु शब्द जर आला तर तो परी परंतु शब्द काहीतरी आठ घालतो आणि ती आठ परीच्या पुढं आली आहे. परी काय? चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. आत्मरूपी म्हणजे हरिनामात. अर्जुना, तू तुझं उचित कर्म मला अर्पण कर, पण ते तेव्हाच मला अर्पण होईल जेव्हा तू तुझं चित्त हरिनामात बांधशील. तू अवचित कर्मे आगवी आचरोणी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. तू तुझं उचित कर्म मला अर्पण कर, परंतु ते अर्पण करत असताना तू तुझं चित्त हरिनामात बांध. अर्थात मुखानं सातत्यानं हरिनाम घे, तेव्हाच ते मला अर्पण होईल.
अर्थात भगवंताची पहिली इच्छा आहे तुम्ही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा, अर्थात तुम्ही मुखानं सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणा. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. भगवंताची दुसरी इच्छा आहे स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. अर्थात तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही भगवंताची दुसरी इच्छा आहे. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे कर्म तुमच्या हातून घडेल ते कर्म कर्माभिमानाने पल्लेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. अर्थात सोप्या भाषेत बोलायचं झालं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही भगवंताची दुसरी इच्छा आहे. आणि भगवंताची तिसरी इच्छा आहे की जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या ज्या 3 इच्छा व्यक्त केल्या आहेत त्यातली पहिली इच्छा आहे की तुम्ही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा, अर्थात मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. भगवंताची दुसरी इच्छा आहे की जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ही भगवंताची दुसरी इच्छा आहे. आणि भगवंताची तिसरी इच्छा आहे स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. या 3 इच्छा भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केल्यात. आणि भगवंताच्या 3 इच्छेप्रमाणे आम्ही वागणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि हीच गोष्ट तुकोबारा आजच्या अभंगातून सांगतायत. आणि भक्तीची परिपूर्ण व्याख्या आम्हाला सांगतायत. भगवंताची पहिली इच्छा आहे की तुम्ही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा, अर्थात तुम्ही मुखानं सातत्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल. भगवंताची दुसरी इच्छा आहे की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अर्थात जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. अर्थात जगतात देव पहा, जगत परमात्मा स्वरूप पहा. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात पहावा विठ्ठल. ही भगवंताची दुसरी इच्छा. आणि भगवंताची तिसरी इच्छा आहे की स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही तुमचं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आणि याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. ही भगवंताची तिसरी इच्छा आहे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय बोलतात की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. अर्थात भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्या 3 इच्छा व्यक्त केल्यात त्याच 3 इच्छा तुकोबारायांनी आजच्या या प्रस्तुत अभंगात व्यक्त केल्यात. आणि तुकोबाराय लिहित आहेत बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभावे. भगवंताची पहिली इच्छा आहे की तू अवचित कर्मे आगवी आचरुणी मजा अर्पावी परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. अर्थात तुम्ही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा,
अर्थात मुखानं सातत्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. यालाच तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल. भगवंताची दुसरी इच्छा आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अर्थात जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. अर्थात जगत परमात्म स्वरूप पहा. आणि याला तुकोबाराय म्हणतात पहावा विठ्ठल. ही भगवंताची दुसरी इच्छा. आणि भगवंताची तिसरी इच्छा, स्वकर्माचे चोकाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. अर्थात तुम्ही आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आणि याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. ही भगवंताची तिसरी इच्छा आहे. आणि याला तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. या प्रस्तुत अभंगातून तुकोबारायांनी भक्तीची परिपूर्ण व्याख्या सांगितली आहे, की जी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितली. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, येद तो पांडवा वाणिज्य करणे. तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या, तसं वागा, ती त्याची भक्ती ठरते. तसं देवाला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा, ती देवाची परिपूर्ण भक्ती असते. आणि मग देवाला काय हवंय, तर देवाला हवंय बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. या देवाच्या 3 इच्छा आहेत. तर देव आपली पहिली इच्छा व्यक्त करतायत की बोलावा विठ्ठल. अर्थात तुम्ही मुखानं सतत विठ्ठल विठ्ठल म्हणा. ही पहिली इच्छा आहे देवाची. देवाची दुसरी इच्छा आहे पहावा विठ्ठल. अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा, म्हणजे पहावा विठ्ठल. आणि देवाची तिसरी इच्छा आहे करावा विठ्ठल. अर्थात आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. याला म्हणायचं करावा विठ्ठल. आणि अशा प्रकारे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल या 3 गोष्टीचं परिपूर्णतेने पालन करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि याला तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. आता बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. या 3 गोष्टी तर कराच, पण त्या कशा करा, जीवभाव. करावा विठ्ठल जीवभाव. जीवभाव म्हणजे तुम्ही तुमचा ती क्रिया करताना त्यात प्राण होता. तुम्ही जे काही कर्म करता ते कर्म करताना त्या कर्माला तुमच्या मनाची संगती द्या. त्या क्रियेत तुम्ही तुमचं मन मिसळवा, म्हणजे ती क्रिया मनपूर्वक केल्या जाईल आणि ती देवाची खरी पूजा ठरेल आणि देवाला खऱ्या अर्थानं अर्पण होईल. कोणतेही कर्म करताना ते मनपूर्वक करावं, आवडीने करावं, भावयुक्त अंतकरणानं करावं. याला म्हणतात जीवभाव. कर्मात जीव होता, ते कर्म मनपूर्वक करा, म्हणजे करावा विठ्ठल जीवभाव. अर्थात आपल्या कर्माच्या प्रत्येक प्रक्रियेला मनाची संगती द्या. ते कर्म मनपूर्वक करा, अंतकरणातून करा, भावयुक्त अंतकरणानं करा, प्रेमयुक्त अंतकरणानं करा, म्हणजे ते कर्म दिव्य बनतं, देवाला अर्पण होतं, ती देवाची पूजा ठरते. तुम्ही बघा, नुसतं कर्म आहे, एरवी नुसतं कर्म आहे कसपटासारखं असतंय. परंतु त्या कर्माला जर हरिनामाची संगती दिली आणि मनपूर्वक ते कर्म केलं तर ते कर्म दिव्य बनतं आणि देवाला खऱ्या अर्थानं अर्पण होतं आणि देवाची खरी पूजा ठरते. साधी एक 100 रुपयाची नोट घ्या. तो साधा कागद आहे, पण ते चलन बनलं, त्याला किंमत आली का? त्याच्यावर भारत सरकारचा शिक्का आहे. नोट दिवे बनली, कागद आहे, साधा कागद दिवे बनलाय, ते चलन बनलंय. कशामुळं?
त्याच्यावर भारत सरकारचा शिक्का आहे, म्हणून ती नोट किंवा ते चलन दिव्य बनलं. तसं तुमच्या कर्मावर मनाचा शिक्का मारा, हरिनामाचा शिक्का मारा. कोणतंही कर्म करताना त्याला हरिनामाची संगती द्या आणि मनपूर्वक ते कर्म करा, ते कर्म दिव्य बनतं. कागदावर भारत सरकारचा शिक्का पडला, ती नोट झाली. कर्मावर मनाचा शिक्का पाडा, हरिनामाचा शिक्का पाडा, ते कर्म दिव्य बनतं आणि देवाला अर्पण होतं. ती परिपूर्ण भक्ती ठरते. मग ते कोणते कर्म असो. तुम्ही एखाद्या माणसाला नमस्कार केलाय, बाहेरून मस्तक झुकलंय, पण सोबत आतून अंतकरण झुकावं, तर तो खऱ्या अर्थाने तुम्ही त्या समोरच्याला नमस्कार केला आणि त्याला पोहोचलाय. पण बाहेरून मस्तक झुकलंय आणि आतून अंतकरण झुकलं नाही, तर तो नमस्कार खोटा आहे, समोरच्याला पोहोचला नाही. याचा अर्थ तुम्ही दाटूमुटी नमस्कार केलाय. भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक चालू आहे, पाण्याची सतत धार चालू आहे. बाहेरून पाण्याची सतत धार आहे, पण आतून सतत ओम नमः शिवायची धार चालू असावी, तर तो खरा अभिषेक, तर ती खरी पूजा. अन्यथा तुम्ही दगड आणि समोरचाही दगड. बाहेरून पाण्याच्या थेंबाची धार चालू आहे, आतून ओम नमः शिवायची धार चालू असावी, ते कर्म दिव्य बनतं आणि देवाला पोहोचतं. ती भक्ती ठरते. सत्यभामेच्या खंडीवर दागिन्यांनी देव तुकले नाही, पण त्या पारड्यात रुक्मिणी मातेने फक्त एक तुळशीचं पान टाकलं, देवाचं पारडं भरभर 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 वर आलं. देव तुकल्या गेले. का? तर रुक्मिणी मातेने टाकलेलं तुळशीचं पान मंतरलेलं होतं. ते पान टाकताना रुक्मिणी मातेने हरिनाम घेतलं होतं आणि मनपूर्वक ते पान देवाच्या पारड्यात टाकलं होतं, देवाच्या बाजूच्या पारड्यात टाकलं होतं. त्यामुळे रुक्मिणी मातेचं ते कर्म दिव्य बनलं. ते कर्म देवाला प्राप्त झालं, देवाला पोहोचलं. ती भक्ती ठरली. सत्यभामा मातेने खंडीवर दागिने टाकले, पण देव तुकत नव्हते. का? कारण सत्यभामा माता दागिने टाकताना त्या कर्माला हरिनामाची जोड देत नव्हती, मनपूर्वक ते कर्म करत नव्हती. पण तो साधं तुळशीचं पान रुक्मिणी मातेने त्या पारड्यात टाकलं, देव तुकले, पारडं भरभर वर आलं. का? तर तुळशीचं पान हरिनामानं मंतरलेलं होतं, मनपूर्वक ते कर्म केलेलं होतं, म्हणून ते कर्म भगवंताला प्राप्त झालं, भगवंताची तुला झाली. तसं कुठलंही कर्म करताना त्या कर्माला हरिनामाची संगती द्या आणि मनपूर्वक ते कर्म करा, ते कर्म देवाला पोहोचतं आणि ती भक्ती ठरते, ती पूजा ठरते. आणि म्हणून हा शब्द प्रयोग आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. नुसता मंत्रही नको आणि तंत्रही नको, मंत्रासोबत तंत्र हवाय. बाहेरून शुद्ध कर्माचरण आणि आतून रामकृष्ण हरी नामाचा जप. बाहेरून ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा, पण ते करताना अंतकरणात सातत्यानं रामकृष्ण हरी नामाचा जाप करा. कर्माला हरिनामाची संगती द्या, मनपूर्वक ते कर्म करा. ते कर्म दिव्य बनतं, देवाला अर्पण होतं आणि देवाची पूजा ठरते आणि देव प्रसन्न होतो. आणि म्हणून या तिन्ही क्रिया ज्या तुकोबाराने आजच्या अभंगात सांगितल्यात की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, या तिन्ही गोष्टी करताना तुम्ही जीवभावाने करा. प्रेमळ अंतकरणाने करा, भावयुक्त अंतकरणाने करा, त्यात जीव होता. विठ्ठल म्हणताना, विठ्ठल पाहताना आणि विठ्ठल करताना तिन्ही क्रियेमध्ये जीव होता. मनपूर्वक करा, भावयुक्त अंतकरणाने करा, तेव्हा हे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल हे भगवंताला प्राप्त होईल. ती भक्ती ठरेल, ती पूजा ठरेल, भगवंत तुमच्यावर प्रसन्न होतील. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल या तिन्ही क्रिया जीवभावाने करा, अर्थात भावयुक्त अंतकरणाने करा, मनपूर्वक अंतकरणाने करा.
आपल्या कर्माला हरिनामाची संगती द्या. कर्म दिव्यवंत भगवंताला अर्पण होतं. आणि मग पहिली प्रक्रिया आहे या तीनपैकी. भगवंताची पहिली इच्छा आहे बोलावा विठ्ठल. तुम्ही सातत्यानं विठ्ठल नाम घ्या. विठ्ठल घोका, याला तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल. तुम्ही विठ्ठल नाम घेतायत आणि मनपूर्वक घेतायत, भाविक अंतकरणानं घेतायत, ते चिंतन ठरतं. तुम्ही विठ्ठल नाम घेतायत पण मनपूर्वक घेत नाहीत, मन कुणीकडे तरी भटकत आहे आणि विठ्ठल नाम चालू आहे, हा फार तर जाप ठरेल, चिंतन नाही. तुम्ही विठ्ठल नाम घेतायत आणि त्याला मनाची संगती देत आहेत, मनपूर्वक विठ्ठल नाम घेत आहेत, हे चिंतन असते. आणि चिंतनानं तुम्ही काही प्राप्त करू शकता. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाच्या चिंतनानं जगातली तुम्ही प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकता. विठ्ठलाच्या नामस्मरणानं चिंतनानं तुम्ही जगातील प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकता. पण विठ्ठल नाम चिंतन त्यावेळेस ठरेल की ज्यावेळेस त्या विठ्ठल नामाला तुम्ही मनाची संगती द्याल, ते विठ्ठल नाम मनपूर्वक घ्याल. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्य ते लाभ येती घरा. विठ्ठल नाम घेताना आवडीयुक्त अंतकरणानं घ्या, भाविक अंतकरणानं घ्या, एकाग्र चित्तानं घ्या. त्या विठ्ठल नामाला मनाची संगती द्या, त्यात मनाचा ओलावा होता. विठ्ठल नाम दिव्य बनेल, विठ्ठल नाम पूजा ठरेल, विठ्ठल नाम भक्ती ठरेल, विठ्ठल नाम चिंतन ठरेल. अर्थात विठ्ठल नाम सातत्यानं घ्या पण मनपूर्वक घ्या, प्रेमयुक्त अंतकरणानं घ्या, ते चिंतन ठरेल. आणि चिंतनानं तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल. पण तुम्ही विठ्ठल नाम घेतायत आणि त्याला मनाची संगती देत नाहीत, भावाची संगती देत नाहीत, प्रेमाची संगती देत नाहीत, तो फार तर जाप ठरेल. हे व्हायला जाणार नाही, पण भगवंत लवकर प्रसन्न होणार नाहीत. नामस्मरणामध्ये चिंतन हवंय, चिंतन जास्त महत्वाचं आहे. आणि चिंतन तेव्हाच ठरतं जेव्हा तुम्ही त्या नामस्मरणाला मनाची संगती देता, भावाची संगती देता, प्रेमाची संगती देता. आणि म्हणून विठ्ठल नाम चिंतनयुक्त घ्या, मनपूर्वक घ्या. विठ्ठल नाम नित्य असावं, नित्य सत्य अमित हरिपाठ जैसी. हंगामी नसावं, उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला, अन्यथा विठ्ठलाच्या नामची 6-6 महिने भेट नाही, असं नकोय. विठ्ठल नाम नित्य असावं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास. आपली वाचा आपल्याला अनावर व्हावी, हो, आपल्याला आपली जीभ रोखता येऊ नये इतकं जिभेने विठ्ठल नाम घ्यावं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास. नामाचा छंद घ्यावा, वाचा अनावर व्हावी. आता बोलण्याची नाही देवाविन काही, आणि आता वाचण्याची नाही ज्ञानेश्वरी विन काही, अशी अवस्था जीवनात यावी. रिकामा अर्धघडी राहू नको. ज्ञानभर आहे, क्षणभरही हरिनाम घेतल्याशिवाय राहू नकोस. लावी मना पिशे गोविंदाची, दळिता कांडिता तुझं गाईन अनंत. जनाबाई कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तुकोबार आहे. सदा नाम घोष करू हरिकथ, नाम नित्य असावं. नका वेचू बोल नामे विन, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. हरिनामाशिवाय एकही वायफळ शब्द तोंडातून निघू देऊ नका. 50 अक्षरे करीसी बरोबरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी राय. माणसं चव्हाट्यावर बसली 4-5 गप्पा मारत, तर सटरफटर इकड तिकडच्या गप्पा मारतील. ही आली, तो गेला, याचं हे झालं, त्याचं ते झालं. नाही ना, त्या सटरफटर गप्पा मारतील, पण त्या चिंतनात, त्या बोलण्यात एकदाही देवाचं नाव येणार नाही. आणि मग ज्ञानोबा सावध करतात की माणसा, जग तुझं वैरी नाही, तू स्वतः तुझा वैरी आहे. तुझं तोंड तुझं वैरी आहे. का? तर तुझ्या तोंडात नाना प्रकारच्या गोष्टी येतात, पण देवाचं नाव येत नाही. तुझं तोंड तुझं वैरी आहे. 50 अक्षरे करीशी बरोबरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी राय. आपलं तोंड आपलं वैरी. का? आपलं तोंड देवाचं नाव घेत नाही. मग तोंडानं देवाचं सारखं सारखं नाव घ्या, सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणा, आणि ते अगणित म्हणा, नित्य म्हणा. नित्य सत्य अमित हरिपाठ जैसी.
विठ्ठल नाम नित्य असावं. नित्य विठ्ठल नामाने मनाची अंतर्मुखता साधते. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख आहे. निरंतर विठ्ठल नामानं मनाची अंतर्मुखता साधल्यामुळे तुम्हाला मनाची स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हेच सुख. विठ्ठल नामानं तुम्हाला निरंतर सुख मिळालं. एक गोष्ट, विठ्ठल नामानं तुमच्या मनाचा विक्षेप कमी होतो. तुम्ही विठ्ठल नाम घेत नसाल तर मन बहिर्मुख धावतं, हृदयस्थ रामापासून तुटतं. हृदयस्थ रामापासून तुटलं की तडपतं, बेचैन होतं, बेचैन अस्थिर होतं. बेचैनी अस्थिरता हे दुःख असते. मनाचा सारखा विक्षेप होतो. म्हणून सातत्याने विठ्ठल नाम घ्या. मनाचा विक्षेप होणार नाही, मनाची अंतर्मुखता टिकून राहील, मनाची स्थिरता साधेल आणि मनाची स्थिरता हे सुख असते. तुम्ही निरंतर सुखी व्हाल. निरंतर विठ्ठल नामानं तुम्ही निरंतर सुखी व्हाल. तुमचा विक्षेप टळेल, मनाचा विक्षेप टळेल. आणि निरंतर विठ्ठल नामानं तुम्ही तर सुखी व्हाल, पण तुम्ही विठ्ठलालाही सुखी कराल. कसं? तर विठ्ठल नाम हा संभोग आहे. ज्ञानोबारायांची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत. जो मनाशी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेघे, श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला. पुन्हा ऐका ओवी. जो मनाशी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेघे, श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला. श्रद्धा हिची व्याख्या नाथ महाराज करतायत की माझ्या नामाची अति आवडी तया नाव श्रद्धा रोकडी. अर्थात भगवंताच्या नामाची अति आवड असणं ही श्रद्धा असते. तात्पर्य, तुम्ही सातत्यानं जर रामनाम घोकलं तर रामनाम घोकल्यानं तुम्हाला तर आनंद होतोच, पण तुम्हाला जेवढा आनंद होतो तितका आनंद रामाला होतो आणि याला संभोग म्हणतात. तुम्ही गुलाबजामुन खातायत, गुलाबजामुन खाताना तुम्हाला एकट्याला आनंद होईल, परंतु तुम्ही तुमच्या पत्नीशी भोग घेतायत तर या भोगातून ॲट ए टाईम तुम्हाला दोघालाही आनंद होईल. याला संभोग म्हणतात. एकाच भोगातून एकट्यालाच आनंद होतो तो भोग, आणि एकाच भोगातून ॲट ए टाईम दोघालाही सारखा आनंद होतो तो संभोग. गुलाबजामुन खाताना एकट्याला आनंद झाला हा भोग आहे, पण पत्नीशी भोग घेताना दोघालाही सारखा आनंद झाला हा संभोग आहे. एकाच भोगातून दोघालाही ॲट ए टाईम जेव्हा सारखाच आनंद होतो तो संभोग असतो. तसं एकाच हरिनामाने भक्त आणि भगवंताला सारखाच आनंद होतो तो संभोग असतो. हनुमान ज्ञानोबा लिहित आहेत की मनासी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला. अर्थात जो निरंतर विठ्ठल नाम जपतो त्या विठ्ठल नामाच्या जपानं तुम्हाला तर आनंद होतोच, पण तुम्हाला जेवढा आनंद झाला तितकाच आनंद विठ्ठलाला होतो. आणि म्हणून ज्ञानोबा हरिनामाला विठ्ठल नामाला संभोग म्हणतात. श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला हा तिसरा फायदा. हरिनामाचे अनंत फायदे आहेत, पण प्रमुख फायदे आपण पाहतोय की निरंतर विठ्ठल नाम घोकल्यानं मनाची अंतर्मुखता साधते, मनाची स्थिरता साधते. मनाची स्थिरता हे सुख आहे. तुम्ही निरंतर सुखात असतात आणि तुम्हाला जेवढं सुख मिळतं तितकंच सुख विठ्ठलालाही मिळतं. हा संभोग आहे. हे दोन फायदे. आणि तिसरा फायदा, निरंतर विठ्ठल नामानं तुमच्या मनाचा विक्षेप टळतो. तुम्ही निरंतर स्थिर असता, समाधी अवस्थेत असता. आणि म्हणून म्हणून बोलावा विठ्ठल, म्हणून बोलावा विठ्ठल. सातत्यानं विठ्ठल नाम घ्या. उचित कर्म करा, विहित कर्म करा आणि त्या कर्माला विठ्ठल नामाची संगती द्या. ते कर्म भगवंताला अर्पण होईल आणि विठ्ठल नामाचे मी बोललेले फायदे होतील आणि ते कर्म देवालाही अर्पण होईल. त्यामुळे सातत्यानं मुखामध्ये विठ्ठल नाम भिजू घाला. आणि ते कसं? जीवभाव करावा विठ्ठल जीवभाव. सातत्यानं विठ्ठल नामाचा जाप करा आणि तो प्रेमळ अंतकरणानं करा, भावयुक्त अंतकरणानं करा. त्या विठ्ठल नामाला मनाची संगती द्या. ते मनपूर्वक घ्या. हे मनपूर्वक घेतलेलं विठ्ठल नाम चिंतन ठरतं आणि चिंतनाने भगवंत प्रसन्न होतो, तुमच्यावर कृपा करतो, तुम्हाला लवकर भेटतो, मुक्त करतो, तुम्हाला संत बनवतो. आणि म्हणून बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. भगवंताची पहिली इच्छा. आता भगवंताची दुसरी इच्छा, पहावा विठ्ठल.
पहावा विठ्ठल म्हणजे जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जगातील प्रत्येक माणूस हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. याला म्हणतात पहावा विठ्ठल. अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा. विटेवर उभा असलेला विठ्ठलही विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच असं समजून ज्याचं भजन आहे, विठ्ठल त्याच्यावरच कृपा करतो, इतरावर नाही. विटेवर उभा असलेला विठ्ठल वेगळा आणि दर्शनाला उभी असलेली रांगेतली माणसं वेगळी असा भेद जर तुम्ही केला तर तुम्ही आयुष्यभर वाऱ्या करा, विठ्ठलाचं नखही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ऐसे देखून किरीटी भेदूससी हनपोटी तर जन्माच्या कोटी न लासी रिगो. नरोबर आहे. भगवंत अर्जुनाला खडसावतात, नरोबर आहे, लिहित आहेत की अर्जुना, देव वेगळा आणि जगत वेगळा असे जगाचे आणि देवाचे दोन तुकडे केलेस तर आयुष्यभर भक्ती केली तर तुला देवाचं नखही पाहता येणार नाही. जग हाच देव, जग हाच परमात्मा असं समज, तुला देव लवकर भेटेल. ऐसे देखून किरीटी ती भेदूसुसी हनपोटी तर जन्माच्या कोटी न लागसी निगो. जग आणि देव याचे दोन तुकडे करू नको, तुला देव भेटणार नाही. जग हाच देव. आणि म्हणून विटेवर उभा असलेला विठ्ठल आहे विठ्ठल आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच असं समजून ज्याचं भजन आहे त्यालाच विठ्ठल भेटतो. आणि म्हणून जनावरा लिहित आहेत की तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते तैसा नव्हे उकिते आगवाची मी. मला देव म्हणतोय, मला जगातून वेगळं सरकू नका. जग हाच देव. तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते तैसा नव्हे उकिते आगवाची मी. मला जगातून वेगळं करू नका, जग हाच देव आहे. आणि म्हणून विटेवर उभा असलेला विठ्ठल आहे विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच असं समजून ज्याचं भजन आहे त्यालाच विठ्ठल भेटतो. अन्यथा जो विठ्ठल आणि रांगेतल्या माणसं यांच्यात दोन तुकडे करतो, विठ्ठल वेगळा आणि रांगेतली दर्शनाची माणसं वेगळी असा भेद करतो, किती वाऱ्या करा, देव तुम्हाला, विठ्ठल तुम्हाला भेटणार नाही. जग हेच देव, देव हेच जग. जगत परमात्मा स्वरूप पहा. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की जे जे भेटे भूत तिथे मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. साधा भक्तियोग नाही, निश्चित. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ही माझी खरी भक्ती आहे. काय की जे जे भेटे भूत तेथे मानी जे भगवंत. जगातील प्रत्येक प्राणी मात्र, प्रत्येक भूत हा देवच आहे, त्याला भगवंत माना. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा. याला म्हणायचं पहावा विठ्ठल. तुकोबाराज बोलले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्राम अमंगळ. जगत विष्णुमय, जगात आणि देवात भेद करू नका. जग हेच विष्णू, विष्णू हेच जग. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्राम अमंगळ. कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकोबारा याच अभंगात म्हणतात, तुका म्हणे एका देहीचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. जसे शरीरातल्या कोणत्याही अवयवानं घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. शरीरातील कोणत्याही इंद्रियाने घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवानंच घेतलेल्या सुखदुःखाचा भोग असतो. तसं जगातील कोणत्याही माणसाला दिलेला त्रास हा विठ्ठलाला दिलेला त्रास असतो. ज्ञानोबा बोलतात की पाओ शीतळताला आहे ते डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखावतो. पायाखाली बर्फाचा खडा आलाय, पायाला थंडावा लागला, त्याचा आनंद डोळ्याने लुटला. पाओ शीतळताला आहे ते डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखावतो. पायाखाली बर्फाचा खडा आलाय, पायाला गार लागले, पण सोबत डोळ्यालाही गार लागले, तो आनंद डोळ्यानेही लुटलाय. पायी काटा नेटे व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढील लाचेने. बरोबर आहे. पायात काटा मोडलाय, कळ पायाला लागली, सोबत कळ काळजाला लागली. पायात काटा मोडलाय, वेदना पायाला झाली, सोबत वेदना काळजालाही झाली, जीवालाही झाली. अर्थात पायाखाली बर्फाचा खडा आला, पायाला गार, डोळ्यालाही गार, जीवालाही गार. पायात काटा मोडला, पायाला वेदना, सोबत जीवालाही वेदना. अर्थात शरीरातील प्रत्येक इंद्रियाने घेतलेला सुखदुःखाचा भोग
हा जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो, तसं जगातील कोणत्याही माणसाला दिलेलं सुखदुःख हे तुम्ही विठ्ठलाला दिलेलं सुखदुःख असते. तुम्ही एखाद्याला मारलं, तुम्ही विठ्ठलालाच मारलं. तुम्ही एखाद्याला शिवी दिली, विठ्ठलाला शिवी दिली. एखाद्याला लुटलं, भ्रष्टाचार केला, तुम्ही विठ्ठलासोबत भ्रष्टाचार केला. तुम्ही कोणाचं वाईट केलं, विठ्ठलाचं वाईट केलं. तुम्ही कोणाचं चांगलं केलं, विठ्ठलाचं चांगलं केलं. कारण जगत विठ्ठल स्वरूप आहे, जगत विष्णुमय आहे. आणि मग जगातील कोणत्याही माणसाला दिलेला त्रास हा विठ्ठलाला दिलेला त्रास आहे. आणि म्हणून विठ्ठल तुम्हाला प्रसन्न होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की निर्वैर व्हावे सर्वभूता सवे, साधन बरवे हेची एक. प्राणी मात्रासोबत निर्वैर व्हा, त्यांना विठ्ठल समजा, त्यांना देव समजा, आणि देव समजून त्यांच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. देव तुम्हाला लवकर भेटेल. जे जगा दाकुटे होईजे ते जवळीक माझी. हां, जे जगा दाकुटे होईजे ते जवळीक माझी. आता इथं प्रश्न असा उठतो की आम्हाला आत्मज्ञान झालेलं नाही, आणि आत्मज्ञान होण्याच्या आधी आम्हाला जगत परमात्मा स्वरूप पाहता येतं का? इथं पहावा विठ्ठल लिहिलंय. तुकोबाराय मुक्त अवस्थेतून अभंग लिहित आहेत, ज्ञानोत्तर अवस्थेत. पण ज्ञानपूर्व अवस्थेत हा अभंग आम्हाला आमच्या जीवनात अप्लाय करता येतो का? याची अनुभूती घेता येते का? आम्हाला आत्मज्ञान नाही, आम्ही संत नाही आहेत, आणि तरी तुकोबाराय म्हणतात की पहावा विठ्ठल, अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा. पाहता येतं का आत्मज्ञानाच्या आधी? तर हो, पाहता येतं. याचं उत्तर ज्ञानोबाराय देत आहेत. माऊली लिहित आहेत, तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडून पळे भेदची साच. होऊया का ज्ञानोबारायची? हो, तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडून पळे भेदची साच. देवा, तुझं नाम एकदा तोंडात फिट झालं की त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून जातो. तुझं नाम तोंडात फिट झालं, नित्य नाम चालू आहे तुझं, त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून गेलेलं असतं. तो महात्माचा असतो, तो अद्वैतात वागत असतो. भाग गेला सीन गेला. नित्य नामधारकाच्या अंतकरणाला द्वैत केव्हा सोडून जातं. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाच्या मुखाशी का काना मिळे, त्याच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. आणि म्हणून जो नित्य नामधारक आहे त्याच्या अंतकरणाला भेद अर्थात द्वैत सोडून जातं, आणि तो अद्वैतात उभा असतो. तो जगत परमात्मा स्वरूप पाहत असतो. आणि अद्वैतात उभं राहणं म्हणजेच पहावा विठ्ठल. अद्वैतात उभं राहणं म्हणजे जगत परमात्मा स्वरूप पाहणं. आणि याला तुकोबाराय म्हणतात पहावा विठ्ठल. नाम नित्य असू द्या, तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसतं, आणि याला तुकोबाराय म्हणतात पहावा विठ्ठल. तुकोबारायच बोलतात की सर्व काळ नाम चिंतन मानसी, समाधान मानसी समाधी हे. तुमच्या तोंडात जर सर्व काळ नाम असेल तर तुम्ही समाधी अवस्थेत जगत असतात. समाधी ही मुक्तीची अवस्था असते, आणि या अवस्थेत तुम्ही जगत परमात्मा स्वरूप पाहू शकता. तुम्ही अद्वैतात उभे असता. नाम नित्य असावं, नाम सर्व काळ असावं. चालता बोलता न मोडे समाधी, निळोबाराय. मुखात नित्य नाम आहे, चालता बोलता तुमची समाधी मोडत नाही. आणि म्हणून तुम्हाला आत्मज्ञान झालं नाही, तुम्ही मोक्षाला पोहोचले नाही, संतपदाला पोहोचले नाही, तरी सुद्धा मुखात नित्य नाम असेल तर तुम्ही जगत परमात्मा स्वरूप पाहू शकता नुसत्या हरिनामाच्या बळावर. आणि याला तुकोबाराय म्हणतात पहावा विठ्ठल. मुक्त झालं तर जगत परमात्मा स्वरूप पाहताच येतं. मुक्त झाल्यावर तर जगत परमात्मा स्वरूप पाहताच येतं. परंतु मुक्त नसताना सुद्धा, आत्मज्ञान नसताना सुद्धा जगत परमात्मा स्वरूप पाहता येतं, जर मुखात नित्य विठ्ठल नाम असेल तर. आणि मग नित्य विठ्ठल नाम घ्या, तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसतं. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात पहावा विठ्ठल. पहिल्यांदा म्हणले बोलावा विठ्ठल, दुसऱ्यांदा म्हणतात पहावा विठ्ठल, आणि आता तिसऱ्यांदा म्हणतात करावा विठ्ठल. करावा विठ्ठल म्हणजे तुम्ही आपले प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या हातून घडणारं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फल्लेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. याला म्हणतात करावा विठ्ठल. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणार प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा.
याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. आणि तो कसा? जीवभाव. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. करावा विठ्ठल. करावा विठ्ठल म्हणजे आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपल्या प्रत्येक कर्माची संगती भगवंताशी जोडा. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं ही भगवंताची सर्वात मोठी पूजा आहे. याच्यापेक्षा मोठी पूजा असू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तुषार लागी. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं ही देवाची सर्वात मोठी पूजा आहे. आणि या पूजेने देव संतुष्ट होतो आणि तुम्हाला बक्षीस म्हणून वैराग्य देतो. ज्ञानोबा लिहित आहेत म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. आपलं कर्म जर देवाची पूजा म्हणून केली, ईश्वरार्पण बुद्धीनं केलं तर देव तुमच्यावर प्रसन्न होतो. ही देवाची खरी पूजा ठरते. देव तुमच्यावर प्रसन्न होतो आणि तुम्हाला त्या बदल्यात बक्षीस म्हणून वैराग्य बहाल करतो. आणि मग येणे वैराग्य दसे ईश्वराचे ने वेद वशे हे सर्व ही नावडे जसे वात होय. वैराग्य जीवनात आलं की तुम्हाला ईश्वराचा वेद लागतो. संसार उलटी प्राय तुच्छ वाटतो. फक्त देवच आवडतो. देवाचा वेद लागतो आणि हा देवाचा वेदच तुम्हाला देवस्वरूप बनवतो, देवाची प्राप्ती करून देतो. आणि मग सम्यक ज्ञान नवदयचता वेदेची तन्मयता उपजयाची योग्यता बोधाची तोला आहे. सम्यक ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, खरं ज्ञान. आत्मज्ञान होण्याच्या आधीच तुम्ही देवहून देवापुढे उभे राहिले असते. फक्त कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि त्याला हरिनामाची संगती द्या. अर्थात निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर परिपूर्ण भक्ती. आपलं उचित कर्म करा पण त्याला हरिनामाची संगती द्या. विहित कर्म करा त्याला हरिनामाची संगती द्या. ती देवाची खरी पूजा ठरते. आणि या पूजेने देव प्रसन्न होतो आणि तुम्हाला वैराग्य बहाल करतो. वैराग्याने तुम्हाला देवाचा वेद लागतो.